शालेय पोषण आहार योजना अंतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन म्हणजेच आयटेक शाखा अमरावतीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात शासनानं 2025 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार 1000 रुपये मानधन वाढ करून द्यावी, तसेच सध्याचे 2500 रुपयांचे मानधन अपुरे असल्यामुळे दरमहा 10,000 रुपये मानधन आणि 7,700 रुपये निवृत्ती वेतन लागू करावं अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच कर्मचाऱ्यांना दिवाळी व गणेशोत्सवासाठी सण अनुदान, नियमित वैद्यकीय तपासणी, रजेचा लाभ, अपघात विमा, कामाचं वेतन थेट खात्यात जमा करणे, वयोमर्यादा ओलांडल्यानंतर निवृत्ती वेतन आदी सुविधा देण्यात याव्यात असंही निवेदन करण्यात आलं। कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवून त्यांना शासनाच्या विविध योजना लागू करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं। 2,500 रुपये मानधनात सरकारला सुद्धा हे सरकार 2,500 रुपये जगू शकते का? खासदारांचे पगार वाढले, त्यांना कोणतं आंदोलन करावं लागलं नाही, पण ह्या गरीब कर्मचाऱ्यांना आज उन्हातान्हात आंदोलन करावं लागते। स्वतःच्या कामाचा मेहनतच्या पैशासाठी मेहनत करा दिवसभर आणि मानधन मिळते 2,500 रुपये, आणि लबाडासारखं सरकार म्हणते 1,000 रुपये वाढ झाली, पण त्याचा GR सुद्धा काढत नाही। म्हणून या सरकारला आठवण देण्यासाठी का आम्हाला हे आमचं 1,000 रुपये मानधन वाढीचं GR त्वरित काढा, हे आठवण देण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे।